नमस्कार शेतकरी बांधवांनो. मिरची लागवड करत असताना, कोबी लागवड करत असताना, टोमॅटो लागवड करत असताना, केळी लागवड करत असताना, पपई लागवड करत असताना किंवा इतर कोणतंही पीक लागवड करत असताना आपण भेसोडोस हा भरतच असतो. आता भेसोडोस टाकायचा की नाही टाकायचा, आजही हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी अनुत्तरित आहे. त्याचं कसलंच उत्तर आपल्याला देता येत नाही. भेसोडोसचे फायदे काय किंवा तोटे काय ह्याही गोष्टी आपल्याला माहित नाही. तरी सुद्धा आपल्याला जर भेसोडोस टाकायचा झाल्यास नेमकं भेसोडोस मध्ये काय घ्यायचं, कोणते रासायनिक जैविक निविष्ठ आपण टाकायला पाहिजे, कोणते मॅक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये मिक्स करायला पाहिजे किंवा कोणता घटक त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे, किंवा अशा काही किटा मार्केटमध्ये मिळतात की ज्या तुम्हाला भेसोडोस मध्ये टाकायला सांगितल्या जातात, जेणेकरून तुमचं उत्पन्न वाढण्यासाठी दावा केला जातो. अशा बऱ्याचशा गोष्टींचे अनुभव तुम्हाला आले असतील किंवा अजून येत सुद्धा असतील, पण त्याचा नेमका फायदा काय आणि तोटा काय हे अजूनही आपल्याला माहित नाही. दुसरी महत्वाची बाब, त्या सर्व काही गोष्टी होत असताना आपण आपल्या अनुभवातून काही गोष्टी करत असतो आणि काही इतरांच्या अनुभवातून करत असतो. जसं की इथं मिशन समृद्धी ऑफिसला आल्यानंतर बरेचसे शेतकरी हेच प्रश्न करतात, सर तुमचे व्हिडिओ बघतो, खूप चांगले वाटतात, तुमचं मार्गदर्शन खूप चांगलं आहे, मग मला तुमच्या मार्गदर्शनासाठी आज पहिल्यापासून शेवटपर्यंत ट्रीटमेंट पाहिजे, मला मार्गदर्शन करा. किंवा माझ्याकडे जर नाही आले तर एखादा आपल्या आजूबाजूला जो चांगला शेती करतो अशा शेतकऱ्याला जाऊन आपण विचारणार आहोत. तो शेतकरी त्याच्या शेतकऱ्याचे अनुभव स्वतः सांगतो आपल्याला. किंवा एखादा कृषी सेवा केंद्रावाला अनुभवी व्यक्ती आहे, त्याला तरी जाऊन आपण म्हणतो मला मिरचीला भेसोडोस टाकायचं किंवा इथे अशा अशा पिकाला मला भेसोडोस टाकायचं, कोणता घेऊ. आता यामध्ये स्वतःचा अनुभव कमी आणि दुसऱ्याच्या अनुभवातून आपण जास्त काम हे करत असतो. यामध्ये आपला खर्च वाढत चालला की कमी होत चालला याचा सुद्धा आपण कसल्याही प्रकारचा विचार करत नाहीये. आता मला जर तुम्ही विचाराल, मी जर एखाद्या कंपनीचं काम करतो तर मी त्या कंपनीचं टुमणं वाजवणार आहे की बाबा हे टाक, असं टाक, 100% फायदा तुझा होईल. एखाद्या कृषी केंद्रावाल्याला जर तुम्ही विचारलं तर तो सुद्धा तेच सांगेल किंवा माझ्या दुकानामध्ये हे असं असं टाकणं असा असा फायदा होतो, याला दिलं त्याला दिलं, अशा गोष्टी तो तुम्हाला सांगतो. एखाद्या बांधावर जाऊन जर एखाद्या कंपनीचं काम करणारा व्यक्ती असेल, त्याला चांगला अनुभव असेल, त्याला चांगला नॉलेज असेल, आपण त्याला तरी विचारतो, त्याच्या अनुभवातून तर काही गोष्टी आपण घेतो. पण कितपत लोकांच्या अनुभवातून शेती करणे हे योग्य, याच्यामध्ये असं नाही की आपण शेतकऱ्यांचे अनुभव घ्यायला नाही पाहिजे किंवा इतर लोकांचे अनुभव घ्यायला नाही पाहिजे. अनुभव हे घ्यायलाच पाहिजे, पण त्या अनुभवांचा आपल्या खिशाला झळतर बसत नाहीये ना, हा पण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला खर्च कशा पद्धतीने वाढतोय, कुठं वाढतोय, याचा पण विचार करणं आज गरजेचं आहे. आणि यामध्ये काय, देणारे पैसे कमवून घेतात आणि आपल्यासारखे शेतकरी जे ते घेत आहेत आणि घेतच राहत आहे, याच्यामध्ये आपल्या खिशाला झळ बसते. शेवटी फायदा होतो का तोटा होतो ह्या कोणत्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि आपण त्याचा अनालिसिस सुद्धा करत नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी, फक्त मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी तर प्रत्येक शेतकऱ्यासाठी, प्रत्येक पिकासाठी खूप महत्वाचा असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. माहिती आवडत असेल तर लाईक करा, लाईकने माझा उत्साह वाढतो, जेणेकरून अशी नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा, कारण हे जे मिशन आहे हे फक्त माझ्या एकट्यापुरतं किंवा तुमच्यापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्रातील सर्व जनतेला, जे शेतकरी आहेत यांना एकत्रित करून त्यांना समृद्ध बनवण्याचा माझा ध्यास आहे. त्यासाठी तुमचे मदतीचा हात मला पाहिजे. त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा. बघा शेतकरी बांधवांनो, 2 डॉक्टर आहेत, एक BHMS झालेला आहे आणि एक MD झालेला आहे. म्हणजे याने डिप्लोमा घेतला, एकाने डिग्री घेतली आहे. असं नाही समजत, सोप्या भाषेत सांगतो. एक आपल्या गावातला BHMS आणि एक सिटी मधला शहरातला एक डॉक्टर जो MD झालेला आहे, ज्याने डिग्री घेतलेली आहे. आता जेव्हा तुम्ही गावातल्या डॉक्टरकडे जाता, तुमचे डोळे दुखो, कान दुखो, मान दुखो, हातपाय दुखो, काही पण दुखो, त्याच्याकडे विलाज आहे म्हणजे आहे. सपोज एखाद्या गावातल्या डॉक्टर जर तुम्ही गेलात तर त्याला सांगितलं की माझं पोट दुखतंय. आता तो पोट कशानं दुखतंय हा एक अंदाज लावेल. ज्याच्या खाण्यापिण्यात काही चुका झाल्यात का, किंवा काही वजन उचलण्यात आलंय का, ज्याच्यामुळे ताण पडलाय, असं काही अंदाज लावून तो तुम्हाला पेन किलर देतो. पेन किलर म्हणजे काय, केसांपासून नखांपर्यंत कोणताही अवयव दुखत असेल तर पेन किलर काम करते आणि जोपर्यंत ती गोळी खाल्ली तोपर्यंत आराम करतो.
त्याच्यानंतर परत जायचे ते. आणि बुलढाण्यातला जो डॉक्टर आहे, जो स्पेशलिस्ट आहे, MD आहे, डिग्री आहे, त्याच्याकडे जर तुम्ही गेलात आणि त्याला जर सांगितलं की माझं पोट दुखतंय, तर तो म्हणतो तुझं पोट दुखण्याचं कारण मला पहिले शोधावं लागेल, त्याचं डायग्नोसिस, त्याचं निदान मला पहिले करावं लागेल. म्हणजे पोट दुखण्याची कारण वेगवेगळी आहेत. जसं की खाण्यामध्ये काही जर गेलं त्याने सुद्धा पोट दुखू शकतं, पचनक्रिया मंदावली गेली, काही प्रॉब्लेम आला त्याने दुखू शकतं, वजन उचलण्यात आलं, सूज आली आतड्यांवरती तरी सुद्धा पोट दुखू शकतं, अपेंडिक्स असू शकतो, मूतखडा असू शकतो, किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी मला पहिले निदान करायचंय. मग त्यासाठी तुम्हाला ते एंडोस्कोपी करायला लावेल, सोनोग्राफी करायला लावेल, गरज पडल्यास रक्तलघवीची रिपोर्ट करायला लावेल. त्याच्यानंतर त्याला कळेल की कुठं प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेम वरतीच तो औषधी गोळ्या तुम्हाला देतो आणि तुम्हाला बरं करतो. एक डॉक्टर आहे की सर्व गोष्टींवरती त्याच्याकडे इलाज आहे, पण तो टेम्पररी आहे. आणि एक डॉक्टर आहे त्याच्याकडे परमनंट सोल्युशन आहे, कारण तो निदान करून मग तुम्हाला औषधी वगैरे देतोय. पण ते निदान करण्यातच आपले खूप सारे पैसे हे खर्च झालेले असतात आणि आपल्याला जो विलाज आहे तो खर्चिक वाटतो. त्याच्यामुळे आपण जनरली पैसे वाचवण्यासाठी अंगावर दुखणं काढून आपल्या गावातल्या डॉक्टरकडे जर बरं पडलं तर ठीक, नाही पडलं मग तो डॉक्टर असं पाहतो. मग खर्च हाही होतो तोही होतो. असंच होतं ना, अशाच गोष्टी होत असतील ना. आता मला एक सांगा, याच पद्धतीनं तुमच्या मातीमध्ये कोणते घटक जास्त झाले किंवा कोणते घटक कमी झाले हा कोणता व्यक्ती प्रॉपर सांगू शकेल, ते पण न त्याचं निदान करता. माझा क्लिअर मेसेज आहे, जर प्रॉपर अंदाजे जर तुम्ही कोणाकडून ट्रीटमेंट घेत असाल, माझ्याकडून जर आलात, मी अंदाजे ट्रीटमेंट देत असेल, तर काय होईल की मी जर एखाद्या कंपनीचं काम करतो, मी एखाद्या कंपनीचं स्पेसिफिक औषधीच तुम्हाला सांगेल, हेच चांगलं, हेच वापर, हेच बेस्ट आहे. एखाद्या कृषी सेवा केंद्रावाला जर तुम्ही विचारलं तर कृषी सेवा केंद्रावाला त्याच्या दुकानातल्या ज्या काही गोष्टी असतील नसतील त्याच तुम्हाला सांगेल की हेच घे, हेच खूप छान आहे, हेच खूप बेस्ट आहे. एखाद्या कंपनीचं काम करत असेल, बांधावर जाऊन त्याला चांगला अनुभव असेल, त्याला जर तुम्ही विचारलं तर ते म्हणेल की हेच खूप बेस्ट आहे, हेच खूप छान आहे, हेच तू वापर. असंच होत आहे ना. हे अंदाजे चाललेल्या गोष्टी आहेत. पण योग्य निदान कशाला म्हणतात? योग्य निदान ते आहे की जिथे तुम्ही माती परीक्षण केलंय का, माती परीक्षण केलं असेल तुम्हाला कळेल ना एनपीकेचं प्रमाण जास्त होतंय का कमी होतंय, मायक्रोन्यूट्रियनचं प्रमाण आहे किंवा नाहीये, त्याच्यामध्ये काही अॅमिनो फुलिक ऍसिड टाकावं लागतं की नाही टाकावं लागतं, शेणखत टाकायचंय की नाही टाकायचंय. असे रिपोर्ट जर तुमच्याकडे असतील तर त्यानुसार तुम्ही भेसळच भरू शकता की नाही. कोणाची गरज तुम्हाला आहे, कोणत्या डॉक्टरची गरज आहे जर रिपोर्ट तुमच्याकडे आहे तर. म्हणजे एक मेसेज मला जो द्यायचा आहे तो हाच होता, भेसळ डोस तुम्ही दुसऱ्याच्या अनुभवातून जर विचारलं तर त्याला जे सांगायचं तो सांगून तो विकून मोकळा होईल, त्याचा फायदा होईल अथवा तोटा, तिथं आपला अतिरिक्त खर्च हा वाढला जातो. आणि हा अतिरिक्त खर्च जर तुम्ही कमी करायचा असेल तर माती परीक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे. दुसरी महत्वाची बाब, तुम्ही पाणी परीक्षण करता का? नाही करत. पाणी परीक्षण केल्यानंतर तुम्हाला कळेल ना की पाण्याचा EC काय असतो, pH काय असतो, किंवा अजून काही इतर गोष्टी असेल पाण्यासंदर्भातल्या त्या पण तुम्हाला माहित होतील. कशाची कमतरता आहे, कशाची कमतरता नाही, ह्या पण गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल. आता प्रत्येक फवारणीत, प्रत्येक काळवणीत तुमचं औषध असतं. कोणी विहिरीचं, कोणी बोरवेलचं, कोणी शेततळ्याचं, कोणी नाल्यातलं, कोणी टप्प्यातलं, कोणी विहिरीचं, असे पाणी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचं घेता. त्या प्रत्येकाचा पाण्याचा pH हा वेगळा असतो. आता pH ही काय भानगड असते हे तुम्हाला सांगणे आणि दाखवणे हा खूप मोठा फरक पडतो. म्हणून या ठिकाणी बरेचसे शेतकरी स्वतः व्हिजिट करतात ऑफिसला, त्यांचे प्रश्न मांडतात. त्या प्रश्नांचं परिपूर्ण उत्तर जर त्यांना भेटलं, परिपूर्ण मार्गदर्शन झालं, खूप समाधानी होऊन ते इथून जातात. ज्यांना आवडते ट्रीटमेंट सुद्धा करतात. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही करत नाहीत आणि इतरांच्या सांगीवांगी अनुभवातून जर तुम्ही करणार तर त्या ठिकाणी अतिरिक्त खर्च तुमचा वाढल्याशिवाय राहत नाही. पहिला महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, आता भेसळ डोस टाकायचा किंवा नाही टाकायचा. तुम्ही आता मिरची जर लागवड करणार असाल, ते रोप आज तुम्ही आणलंय, त्यातलं रोप तुम्ही उपटणार, नंतर ते लावणार आणि ते लावायच्या अगोदर त्या ठिकाणी भेसळ डोस टाकलेला आहे, मल्चिंग पेपर टाकलेला आहे, अजून ते
रोप तिथे लावल्यानंतर ते परत सुकणार, 4-8 दिवस ते सेट होण्यासाठी घेणार, त्याच्यानंतर ते ताटमानेने उभं राहणार, तिथून मुळी फोडायला सुरुवात करणार आणि मग तुम्हाला ते खताची गरज कुठेतरी असणार. तर जे बाळ अजून जन्माला आलं असेल त्याला तुम्ही खायला कसं देऊ शकता? आणि जर त्याला तुम्ही खायला देऊ शकत नाही तर त्या ठिकाणी ते घटक असतील का 8-10 दिवसानंतर? कोणते घटक असतील, कोणते घटक जातील याचा काही अंदाज आपल्याला आहे का? मग भेसळ डोस टाकायला पाहिजे की नाही टाकायला पाहिजे? टाकायचं तर केव्हा टाकला गेला पाहिजे? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळवणं खूप गरजेचं आहे. आता मी नाही म्हणेल की तुम्ही माझ्याकडूनच घ्या, इतरही काही जे लोक असतील त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकतात. असे काही लोकही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. युट्यूबवर, फेसबुकवर तुम्ही पाहिलं असेल, पण तिथे फीस सुद्धा घेतल्या जाते, कारण शिक्षण हे फी मध्ये भेटत नसतं. म्हणून लोकांना जर कधी काही पाहिजे असेल किंवा शेड्यूल जर एखाद्याला मागितलं, तो म्हणतो पहिले पैसे टाक, नंतर मी तुला शेड्यूल देणार. मार्गदर्शन पाहिजे असेल तर पहिले पैसे टाक, नंतर मी तुला मार्गदर्शन करणार. आपण मार्केटमध्ये मिशन समृद्धी हा जो कन्सेप्ट लॉन्च केला, तर कसल्याही प्रकारचे आपण शेतकऱ्यांकडनं पैसे घेत नाही, त्याला मार्गदर्शन करण्याचे नाही, ट्रीटमेंट सुचवण्याचे पण नाही. म्हणून बरेचसे शेतकरी आपल्या मिशनला भरभरून प्रतिसाद देत आहेत. आज आपण लाखोंची संख्या शेतकऱ्यांची आपल्याकडे आहे. फक्त महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मिशन समृद्धी शेतकरी हे जोडले गेलेले आहेत. कारण काहीला फीची किंमत असते, काहीला फीची किंमत नसते, पण आपण देतोय. माझ्या सोयीने मी देण्याचा प्रयत्न करतोय, मग ते ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी एक वेळेस तरी आवर्जून भेट द्या. कारण काही गोष्टी फोनवर बोलल्या जातात, काही गोष्टी नाही सांगितल्या जातात. आणि दुसरी माझा बाब, जर जास्तच बोलायला गेलो, मार्गदर्शन जर व्हिडिओ बनवायचे झाले तर ते खूप लॉंग होतात, मोठे होतात, आणि आपल्याला 30 सेकंदाची रील पाहिजे सुद्धा जेव्हा येते आपण लगेच स्क्रोल करत चालतो. मग 10, 15, 20 मिनिटाचे व्हिडिओ आपण कधी बघणार? म्हणून शेती करण्या अगोदर एकदा येऊन भेटा, सगळ्या काही गोष्टींचं नॉलेज घ्या, मार्गदर्शन घ्या, माहिती घ्या, आणि त्याच्यानंतर तुमचं उत्पन्न कसं कमी होईल, उत्पन्न कसं वाढेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्या. त्याच्यानंतर शेती करा. बघा तुम्हाला शेती कशी परवडत नाही. शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे जिथे तुम्ही राजा म्हणून राहू शकता. बाकीच्या व्यवसायात तुम्हाला दुसऱ्यांचं नोकरच बनायचं असतं. आपल्या मुलांनाही तुम्ही शेती करायला शिकवा, पण ती कशी, कशा पद्धतीनं, या गोष्टी तुम्हाला माहित असणार तेव्हा आपल्या लेकरांना शिकवणार आहे. म्हणून भेसळ डोस हा टाकायचा नाही टाकायचा हा एक मोठा प्रश्न होता. या गोष्टी तुम्हाला समजून आल्या असतील. आता कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अंदाज तुम्ही लावलाच असेल. आपला खर्च कुठं आणि कशा पद्धतीने वाढतो ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. मी जी माहिती तुम्हाला सांगितली आवडली असेल तर लाईक करा. लाईक केल्याने उत्साह वाढतो आणि नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, कारण मिशन समृद्धी ही कोणती कंपनी, हे एक मिशन आहे जिथे आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना समृद्ध बनवण्यासाठी मदत करायची आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला पुढे घेऊन जायचंय. कोणताही पुढाकार घेऊन तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही, तुम्हाला स्वतः तयार व्हायचंय. आणि असे चॅनल सबस्क्राईब करायला विसरूच नका ना, जिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन भेटतंय. आता हे पण सांगावं लागेल तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दाबा. बघा तुमची मर्जी. धन्यवाद.